काय तुम्ही सुद्धा ही रंजक माहिती आणि उगम पाहिला नव्हतात का? तर मग आज वाट कसली बघताय? आज आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. अक्कलकोट येथे एक तरुण व्यापारी आला होता. त्याचे नाव गणेशराव होते. व्यापारात तो यशस्वी होता, पण त्याच्या मनात एक वेगळीच शंका होती. त्याला दुसऱ्या शहरात नवीन व्यापार सुरू करायचा होता, पण त्याला निर्णय घ्यावे की नाही हेच समजत नव्हते. त्याने कोणाला ही गोष्ट सांगितलेली नव्हती. एक दिवस तो स्वामी समर्थांच्या दर्शनाला गेला. मनात विचारांचा गोंधळ होता. तो स्वामींसमोर जाऊन शांतपणे बसला. त्याने अजून तोंड देखील उघडलेले नव्हते. इतक्यात स्वामी त्याच्याकडे पाहून म्हणाले, जाण्यासाठी विचार करतोस ना? जा, पण लोभासाठी नाही, प्रामाणिकपणासाठी जा. त्याच्या चेहऱ्यावरचा रंगच बदलला, कारण हा प्रश्न त्याने कुणालाच सांगितलेला नव्हता. तो घाबरट म्हणाला, महाराज, तुम्हाला माझ्या मनातले कसे काय बरं कळाले? स्वामी हसले, उत्तर दिले नाही. काही दिवसांनी गणेशरावने स्वामींच्या आशीर्वादाने नवीन व्यापार सुरू केला. त्याला हळूहळू यश मिळू लागले. पण त्याहूनही मोठी गोष्ट म्हणजे त्याची श्रद्धा दृढ झाली. तो गावोगावी जाऊन सांगू लागला. स्वामींना सांगण्याची गरज नसते, ते प्रत्येकाच्या मनातील विचार आपोआप जाणतात. काही काळानंतर आणखीन एक अशीच घटना घडली. एक वृद्ध स्त्री स्वामींच्या दर्शनाला आली. तिच्या मुलाला देखील गंभीर आजार झालेला होता. ती मनातच रडत होती. लोकांच्या एवढ्या गर्दीमध्ये तिला पुढे जाताच येत नव्हते. अचानक स्वामींनी दुरूनच तिच्याकडे पाहिले आणि मग म्हणाले, आई, काळजी करू नको, सर्व काही ठीक होईल. हे ऐकताच ती रडू लागली, कारण तिने आपले दुःख अजून कोणालाही सांगितलेले नसते. लोकांना पुन्हा खात्री झाली, पुन्हा खात्री पटली की स्वामी खरेच अंतर्यामी आहेत. हळूहळू अक्कलकोटमध्ये चर्चा होऊ लागली. स्वामी मनातील भावना जाणतात, त्यांच्यापासून काही लपले जात नाहीत. ते अंतर्यामी आहेत. तेव्हापासून लोक म्हणू लागले, अंतर्यामिनी नमः.